तर मित्रांनो, हे आहे चार मिनार म्हणजे देवगिरी किल्ल्यावरचं. आणि चार मिनारच्या डाव्या साईडला जर आला तुम्ही तर हे तुम्हाला ह्याशे असे पिलर बघायला भेटतात अशा एका साईडनी. असे हे चौकोनी जे पिलर आहे हे बघू शकता, हे सगळे पिलर आहे. आणि ह्याच पिलरमध्ये एक खांब असा आहे, त्या ठिकाणी गौतम बुद्धाचा शिल्पकला जी आहे, मूर्ती आहे, जे कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता असे पिलर आहे, हे बघू शकता तुम्ही. आता असे हे जे पिलर आहे याच्यातली रूपरेषा थोडी त्याचं काय ना झीन झाल्यामुळं ते व्यवस्थित काही दिसत नाही. पण असे काही पिलर आहे. आता त्याच्यात पण काही डिझाईन, काही कला आहे. हे बघा, हे असे भरपूर पिलर आहेत. आता हे बघूयात, हे एक पिलर आहे, म्हणजे अशा भरपूर पिलर आहे. आणि ह्याच अशा एका पिलरमध्ये गौतम बुद्धाचा तो नेमका पिलर कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्यावर गौतम बुद्धाचे चित्र आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे बघू शकता, हे अशा डिझाईन आहेत. आणि मित्रांनो, मला वाटतं हा तो पिलर आहे. आणि ज्याच्यावर हे बघा, हे गौतम बुद्धाचं असं स्ट्रक्चर आहे. आता वरच्या साईडला बघू शकता तुम्ही, हे एक स्ट्रक्चर आहे. आणि हा जो पिलर आहे गेला चारी बाजूनी गौतम बुद्धाचा मूर्तीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता इकडं साईडनं जर आले तुम्ही तर हे इथं पण दिसतंय, गौतम बुद्ध मध्ये बसलेले दिसते. त्यांच्या आजूबाजूने दोन व्यक्ती जे आहेत त्यांचं पण यात भिक्षू असेल ते पण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघू शकता, या ठिकाणी पूर्णपणे दिसते. आता हे बघा, वरती पण ह्या पिलरला कोरण्याचं काम केलेलं आहे गौतम बुद्ध. त्याच्या खाली पण दिसते तुम्हाला. हा पूर्णपणे गौतम बुद्धाच्या मूर्तीचं बघितलं असेल तुम्ही प्रत्येक लेण्यामध्ये, ते हाताचं जे स्ट्रक्चर आहे दिसते तुम्हाला. या ठिकाणी हात एकमेकांना ठेवलेले आहेत. आणि हा एक भिक्षू उभा आहे त्यांच्या शेजारी. तर आणि विषय असा आहे, याचा तोंडाचा भाग आहे जो थोडासा म्हणजे डॅमेज झालेला आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे गौतम बुद्धाचं हे जे मूर्ती आहे हे दिसत नाही. पण आपल्याला लांबून जर बघितलं तुम्ही असंच पूर्ण साधारणपणे, तर तुम्हाला हे गौतम बुद्धाचं या ठिकाणी स्ट्रक्चर दिसतंय किंवा मूर्ती जी आहे ती दिसते. आणि ह्या साईडला जर बघितलं तुम्ही पिलर तरी हा पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. आणि याच्या वरच्या साईडला जर बघितलं तर या ठिकाणी हे बदकं दिसते तुम्हाला, छोटे छोटे हंस असेल किंवा बदकं असेल. पिलरची एक खासियत आहे. आणि या पिलरचा हा दृश्य तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि हा पिलर जर बघितला तुम्ही, त्याला खूप बारीक बारीक नक्षीकाम दिलेलं आहे या ठिकाणी. तर आतमधले जर बघितलं तुम्ही तर हे साखळीचं या ठिकाणी रूपांतर एकदम सूक्ष्म पद्धतीने केलेलं आहे. आता या आतमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो मला. हे साखळीचं रूपांतर आहे आणि डिझाईन काढलेलं आहे थोडं. आणि हा असा एक पिलर आहे. तर मित्रांनो, हा पिलर आहे. आणि मी असं बघता ह्या पिलरच्या आसपास आलो. आणि याचा संबंध म्हणजे पूर्णपणे बौद्ध धर्माशी नाही, किंवा हा जो किल्ला आहे किंवा हा किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर आहे हा बौद्ध धर्माने बांधला असेल किंवा बौद्ध भिक्षूने बांधला असेल असं तर याच्यापासून निष्पन्न होत नाही. पण आपण काय करतो, सर्वसाधारण एखादी गोष्ट डायरेक्ट त्या संबंधित जोडण्याचा प्रयत्न करतो. असं तर काही नाही आहे मित्रांनो. हा यादव लोकांनी बांधलेला हा किल्ला आहे. आणि असं होऊ शकतं की या ठिकाणी जर बौद्ध भिक्षू जर आले असेल तर त्यांनी ह्या किल्ल्याला थोडंफार त्यांची या ठिकाणी स्थायी जर झाले असेल काही दिवसासाठी किंवा वास्तव्य करत असेल तर त्यांनी या ठिकाणी रूपरेषा देण्याचा थोडाफार प्रयत्न केला असेल. आणि त्याच्यातलाच हा एक पिलर आपल्याला दौलताबाद किल्ल्याच्या भारतमाताच्या मंदिरा आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसतोय. तर मित्रांनो, हाच तो पिलर आहे. आणि नेमकं ह्या पिलरविषयी नेमकं तुम्हाला काय वाटते, नेमकं हा पिलर खरंच किल्ला बांधण्याच्या अगोदर असावा किंवा बौद्ध भिक्षू किंवा बौद्ध धर्माने या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असेल किंवा या ठिकाणी ते स्थायी झाले असेल त्या काळातला असू शकतो. पण नेमकं या पिलरचं महत्त्व काय आणि विशेष काय, या ठिकाणी कसं हा बांधण्यात आला, जर कोण तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला थोडीफार सांगण्याचा प्रयत्न करा. आम्हाला पण थोडीफार माहिती त्या ठिकाणी होईल. आणि या ठिकाणी एवढं थांबतो. आणि जर तुम्हाला हा पिलर जर बघायचा असेल तर मिनारच्या उजव्या साईडला या तुम्ही भारतमाताच्या मंदिरासमोर. आणि जर तुम्ही तिथून बघत जर आलात तर तुम्हाला हा पिलर 100% या ठिकाणी दिसेल.